एके दिवशी एका हिरव्या आणि सुंदर जंगलात एक फारच वेगवान आणि गर्विष्ठ ससा राहत होता। तो नेहमी सगळ्यांना म्हणायचा, मी या जंगलातला सगळ्यात वेगवान आहे, माझ्याशी कोणीही स्पर्धा करू शकत नाही। त्याच जंगलात एक शांत, हळू चालणारे कासव राहत होते। ते कमी बोलायचे, पण नेहमी आपले काम प्रामाणिकपणे करायचे। एक दिवस ससाने कासवाची थट्टा केली आणि म्हणाला, अरे कासवा, तू इतका हळू चालतोस की गोगलगाय सुद्धा तुला हरवे। कासव शांतपणे हसले आणि म्हणाले, वेग महत्वाचा नाही ससा, सातत्य आणि मेहनत महत्वाची असते। हे ऐकून ससाने हसतच कासवाला शर्यतीचं आव्हान दिलं। दोघांनीही शर्यत करण्याचं ठरवलं। शर्यत सुरू झाली। ससा क्षणातच पुढे निघून गेला आणि कासव मात्र हळूहळू, पण थांबायचं नाही असा निश्चय करून चालू लागला। थोडं पुढे गेल्यावर ससाने मागे वळून पाहिलं। कासव फार मागे असल्याचं पाहून तो म्हणाला, आता थोडी झोप घेतो, नंतर आरामात जिंकतो। ससा झाडाखाली झोपून गेला, पण कासव मात्र थांबलं नाही। थकूनही ते एक एक पाऊल पुढे टाकत राहिला। सूर्य मावळू लागला आणि कासव शेवटी लक्ष्यरेषेजवळ पोहोचला। कासवाने शर्यत जिंकली। तेवढ्यात ससा जागा झाला। तो वेगाने धावला, पण उशीर झाला होता। ससाला आपल्या गर्वाची चूक कळली।